आज आपण खारं वांग बनवूया. काटेची वांगी आणलेली आहेत. आता ते एकदम काटे बिटे काढून मस्त कापून घेतलेत. त्याचे काटे काढलेत आणि 2-3 मिनिटं पाण्यात ठेवले. चला आपण भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून घेऊया. ह्या 4 मिरच्या घेतल्या, थोडा कढीपत्ता घेतलाय, थोडं खोबरं कापून घेतलंय. या 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. 1 चमच्याच्या अंदाजाने धणे घेतले. पानं पण 5-6 घेतले. आता गवळ भाजून घेऊया. थोडं गवळ भाजून घेतली एकदम ना. थोड्या गरम केले ना तर त्याचा थोडा तिखटपणा मरतो, कारण काळी मिरची आहे तिखट. काढून घेऊया. धने पण एवढे हे नाही करायचं, नाही तर करपून जाते. आपण हे मसाला बारीक पण नाही, जाडा पण नाही, मिडियम वाटायचा आहे. ताटामध्ये काढून घेऊया. झाला मसाला काढून घेतला. आता हे वांगे आहेत ना, हे ना असे 4 फोडी करायचे. बघायचं बाबा त्याच्यात चांगलं नाही तर झाली वांगी कापून आपली. वांगी कापून झाली. कढई तापायची आता. मध्ये ना चवपुरतं मीठ टाकते. असं ह्या वांग्यांमध्ये असा मसाला भरायचा. थोडं तेल जास्त असलं ना छान वांग्याची भाजी होती मस्त.
आता गॅस ना मिडियम करते थोडा. तेल तापलं ना थोडं झाकण ठेवलं 2 मिनटं. आता पाणी गरम करायला ठेवते. आणि राहिलेला मसाला पण त्याच्यात आपण टाकून देऊ. परत थोडं 2 मिनटं बघा छानपैकी कशी वाफून निघाली बघा मस्त. थोडीशी हळद टाकूया, थोडी धना पावडर टाकूया, थोडं लाल तिखट टाकूया, 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे आणि यो अर्धा चमचा गरम मसाला आहे. थोडंसं वरती लाल तिखट टाकते म्हणजे थोडं तिखट लागलं ना मस्त चव येते. मग अशी मसाल्यापुरतंच मीठ टाकलेलं होतं. आता वरून थोडंसं मीठ टाकूया आणि असं चांगलं परतून घेऊया. किती छान भाजून निघाला. आता हे बाजूला आपण गरम पाणी केलंय ना, हे आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. आपलं खारं वांगं बनवून झालेलं आहे. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. मला लाईक करा, शेअर करा. परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.